कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। यार एकटा सोडा ना मला यार प्लीज। हॅलो हॅलो तनु, तू तू ठीक आहेस ना? अखिल मी खूप वाईट आहे, खरंच मी खूप वाईट आहे। मला माहिती आहे माझ्यामुळे तुला आणि तुझ्या घरच्यांना खूप त्रास होतोय। आय एम सो सॉरी अखिल। नाही नाही ग तनु, असं काहीच नाहीये। नाही मी ना आता एक काम करते, मी माझा जीवन देऊन टाकते, सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ना। काय बोलतेस यार, प्लीज 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 असं नको बोलूस, माझी शपथ आहे तुला असं अजिबात बोलायचं नाही पुढे। आणि हे बघ तू काळजी करू नकोस, काही होऊ दे आपलं लग्न होणार। मी घरच्यांना कन्व्हिन्स करतो, आय प्रॉमिस। पण प्लीज प्लीज मला थोडा वेळ देशील ना? ओके, मी वाट बघेन तुझी। हो तनु, आय लव्ह यू। आय लव्ह यू टू। ओ नो, मम्मा येते वाटतं, मी नंतर फोन करते। ओके बाय बाय बाय। Well done, Tanya. I am so proud of you. काका, खूप वेळापासून काही खाल्लं नाहीयेस म्हणून ज्यूस आणलं होतं। नकोय मला। अरे असं काय करतोस काका, घे की। काका अरे एवढं टेन्शन नको ना घेऊस। अरे शॉर्ट टाइम मेमरी असते पब्लिकची, विसरून जातील थोड्या दिवसात। छोटासाच तर व्हिडिओ आहे। बाय द वे काका, कसला रोमॅन्टिक निघालास रे तू, कार्ड पाठ करून मेकआउट अँड ऑल। गप्पा बसशील का जरा तू? स्वतः मुलगी असून तू असं कसं बोलू शकतेस? छोटासा व्हिडिओ जरी असला ना तरी त्याच्यामुळे तनयाच्या आयुष्यावरती काय परिणाम होऊ शकतो हे कळतं का तुला? जरा डोकं वापर। सॉरी काका। प्लीज मला एकट्याला सोड, मला आता कोणाशीच बोलायचं नाही। तू काय करतेस इकडे? काकाला ज्यूस घेऊन आले। अखिल बाहेर चल, सगळे वाट बघतायत तुझी। नाही नाही नाही, मी आता बाहेर नाही येऊ शकत दादा, मी आता कोणालाच फेस नाही करू शकत। प्लीज 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 मी नाही येऊ शकत। अखिल असं रूम मध्ये लपून बसून काहीही होणार नाहीये, कळते का तुला? चल मी म्हणतोय ना, चल दादा चल चल। आई बाबा बोला ना काहीतरी। आपल्या घरामध्ये जो काही दुर्दैवी प्रकार घडलाय त्यावर आम्ही सगळ्यांनी शांतपणे विचार केला। आता तुझी बाजू ऐकून घ्यायची। का असा वागलास तू? एवढी मोठी गोष्ट घरातल्या कोणालाही सांगायची नाही, असं का करावंसं वाटलं तुला? मी ना आता एक काम करते, मी माझा जीवन देऊन टाकते, सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ना। फर्स्ट ऑफ ऑल I'm really very sorry. इतके दिवस काम माहिती नाही मला, खरं नाही सांगता आलं, पण माझा कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता। आणि हे पण खरं आहे की माझं तनयावर खूप प्रेम आहे।
अनेक वर्ष आम्ही रिलेशनशिप मध्ये आहोत. आणि आता आम्हाला लग्न करायचं. पण तुमचं ऑलरेडी लग्न झालं असं तनया म्हणाल, त्याचं काय? ऍक्च्युली दादा ते झालं असं होतं ना, तुझ्या लग्नात आम्ही खूप इमोशनल झालो होतो आणि मग बऱ्याच गोष्टी घडल्या आणि एका पॉइंटला देवाच्या आणि वसुंधरा वहिनीच्या साक्षीने मी तिला कुंकू लावलं. तर तनया त्यालाच आमचं लग्न समजून बसली. डोक्यावर पडली का ती? आणि अशा मुलीवर तू प्रेम करतोस? तू ग या असल्या मूर्खपणाला प्रोत्साहन देताना काही वाटत नाही तुला? जयू जरा शांत हो. आता मुद्दा काय आहे तो महत्वाचा ना. त्याचं बोलणं तर पूर्ण होते मग बोल. बोल. आई वसुंधरा वहिनीला नको बोलूस. तिची काही चूक नाहीये. उलट ती तर मला वेळोवेळी सांगत होती की घरच्यांना सगळं खरं कळलं पाहिजे, खरं खरं सांग त्यांना. पण मीच तिला शांत राहायला भाग पाडलं. हे जे काही घडलंय ना त्याला जबाबदार मीच आणि त्याची शिक्षा सुद्धा मीच भोगेन. सो प्लीज वहिनीला दोष देऊ नकोस. तिची खरंच काही चूक नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.